नमस्कार. मी आज मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स. बटाट्याची भाजी केली ना तर मुलं खाणार नाहीत, पण बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज बनवले तर ते मुलं खूपच आवडीने खातात आणि बनवायलासुद्धा एकदम सोपे आहेत. काही नाही, इथं लागणार आहेत आपल्याला मोठे बटाटे. तर बटाट्याचं काय करायचं, वरचे जे साल आहेत ना आपल्याला पूर्णपणे इथं काढून घ्यायचे आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवले जातात. इथे माझ्याकडे फिंगर चिप्स कटर आहे. तुमच्याकडे नसेल तर असं काही नाही की फिंगर चिप्स कटरच लागेल. आपण हातानेही बनवू शकतो आणि इझिली हाताने बनवले जातात. फिंगर चिप्स जे कटर आहे त्याच्यापेक्षा हाताने सुद्धा खूप छान बनवता येतात. पण माझ्याकडे इथं होतं म्हणून इथं मी त्याचा वापर केलेला आहे. आणि या कटरने सुद्धा इकडे तुम्ही बघू शकता असे छान फ्रेंच फ्राईज जे आहेत ना ते तयार होतात. आता काय करायचं, हे आपल्याला एका बाऊलमध्ये टाकून धुवून घ्यायचे आहेत. आणि आता इथे ना आपल्याला त्याला थोडं बॉईल करायचं आहे. त्याच्यासाठी इथं मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता जे आपले फ्रेंच फ्राईड आहेत ना ते आपल्याला या गरम पाण्यामध्ये टाकायचे. आता याच्यामध्ये टाकायचं मीठ, हळद आणि 1 मिनटं आपल्याला चांगलं याला उकळून घ्यायचं आहे. आता इथे 1 मिनटानंतर ना आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आत्ता याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर. जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. आणि आपल्याला याला आता हाताने ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा मी छान असं कॉर्नफ्लॉवर जे आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे गॅसवरती ना मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं तापायला. आणि याच्यामध्ये ना आता आपल्याला एक एक जे फिंगर चिप्स आहेत ना ते टाकून छान असे दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम हॉटेलसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार होतात आणि सेम हॉटेलसारखेच लागतात. इथे आता हे बघा दोन्ही साईडने मी छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका बाऊलमध्ये याला काढून घ्यायचं आहे. आता काढल्यानंतर ना याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. एकदम हॉटेलसारखे सेम टू सेम हॉटेलसारखेच बनतात आणि खायलासुद्धा कुरकुरीत लागतात. मग नक्की ट्राय करा. इथे बघा आता आपले फ्रेंच फ्राईज हॉटेलसारखे रेडी आहेत. आता याच्यामध्ये ना मी थोडासा मसाला घातलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.